गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी दिवा रेल्वे स्थानकात झालेली पाहायला मिळते। तर सकाळी 6:20 ची दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकणवासियांनी खचाखच भरलेली पाहायला मिळते। ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी काल रात्रीपासूनच कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकात होते, मात्र तरीही बसण्यासाठी त्यांना जागा मिळाली नसल्याने प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागतोय। दरवर्षी कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात येण्याची घोषणा करण्यात येते, मात्र गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने आणि मोठ्या गर्दीतून प्रवास करावा लागत असल्याने कोकणवासीय संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात। रेल्वे प्रशासनाने आम्हाला जागा दिली पाहिजे, एक्स्ट्रा गाडी सोडली पाहिजे। गणपतीचं सीझन आहे। दरवर्षी कशा प्रकारे तारंबळ होते गावी जाण्यासाठी माहिती नाही, गाड्या वाढवत पाहिजे। गणपतीसाठी गाड्या वाढवणं चांगलंच आहे, चांगलंच आहे। हे 2-4 दिवसात गणपती आहेत ना, त्यावेळी जर गाड्या वाढवल्या तर चांगलं। पण कोकणी जे माणसं आहेत त्यांना त्या तारेवरती कसरत करावी लागते 14 तास जागा मिळवण्यासाठी। बरीचशी लोक उभे जाऊन रात्रभर जागा करून उभी राहत आहेत। त्यासाठी जर सोय केली तर बरंच होईल सरकारने। दरवर्षी गर्दीचा सामना करावा लागतो। यावर्षी थोडं बरं आहे, कारण यावर्षी जास्त सोडलेले आहेत। मला सरकार 6:45ला झालं, त्यामुळे आम्हाला भेटलं बसायला। एवढीशी गर्दी नाही आहे। आता उद्यापासून कदाचित गर्दी वाढेल। गाड्या तर वाढवायला पाहिजे। आता ही गर्दी बघितलं, गर्दीमध्ये इथं वादविवाद चालू झाले सीटवरून, गाडी अपुरी पडली म्हणून प्रयत्न करावा लागतो त्या सीटसाठी। किती वेळ स्थानकावर येऊन बसला होता? वाढवले तर पाहिजे। ठाण्यातील माजीवाडा जंक्शन ब्रिजवर आणि ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळते। तर ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक जी आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे आणि मेट्रोचे काम आणि वाहन बंद पडल्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय।